तर आज आपण चर्चा करणार आहोत दहीहंडीच्या बाबतीत एका महत्त्वाच्या विषयावरती। यंदाच्या दहीहंडी उत्सवावरती बहिष्कार टाकण्याचा इशारा गोविंदा मंडळांनी दिलाय। वैद्यकीय शिक्षण मंत्री जितेंद्र आव्हाड यांच्या दालनात झालेल्या गोविंदा पथकांच्या बैठकीमध्ये हा निर्णय घेण्यात आला। यंदाच्या वर्षी दहीहंडीच्या उत्सवात 12 वर्षांखालील मुलांच्या सहभागावर बाल हक्क संरक्षण आयोगाने बंदी घातली होती। 12 वर्षांखालच्या मुलांना दहीहंडीच्या थरांच्या शर्यतीत सहभागी करून घेऊ नये असे आदेश आयोगाने जारी केले होते। लहान मुलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने बाल हक्क आयोगाने हे बंदी आदेश लागू केलेत। मात्र त्यामुळे तमाम दहीहंडी पथकांचे धाबे दणाणले। दहीहंडी पथकांनी या निर्णयाला कडाडून विरोध केलाय। अशी बंदी घालणं योग्य नाही असं याचिकाकर्त्यांचं या सगळ्या मंडळांचं म्हणणं होतं। मात्र मंत्रालयात आज जितेंद्र आव्हाड यांच्या दालनात सगळ्या गोविंदा पथकांची बैठक झाली। या बैठकीत बंदी मागे घेण्याच्या मुद्द्यावर सर्व गोविंदा पथकं एकवटली। बाल गोविंदा उत्सवात सहभागी होणार नसतील तर यंदाच्या दहीहंडी उत्सवावरच बहिष्कार घालू असा इशारा यावेळी देण्यात आला। आता काही मिनिटांपूर्वीची ही बातमी आहे। मंत्रालयामध्ये जितेंद्र आव्हाड यांच्या दालनात ही बैठक झाली। इथे सगळे गोविंदा पथकांचे प्रमुख एकवटले होते, त्यांचे प्रतिनिधी एकवटले होते। 12 वर्षांखालच्या मुलांवरची बंदी उठवा। दहीहंडीच्या थरामध्ये सगळ्यात वर जो एक्का असतो तो छोटा मुलगा असतो आणि गेली अनेक वर्ष ही हंडी फोडतात। मात्र बाल हक्क आयोगानं एका याचिकेवरच्या सुनावणीत यात बंदी घातली आहे। दहीहंडीचा उत्सव यंदा नेमका वादग्रस्त का ठरलाय आपण एक विशेष रिपोर्ट पाहू। येत्या 18 ऑगस्टला दहीहंडीचा उत्सव साजरा होणार आहे। दरवर्षी 8 थर, 9 थर किंवा अगदी 10 मानवी थरांसाठी मंडळात चढाओढ लागत असते। या दहीहंडीच्या वरच्या थरांवर हलक्या वजनाचे म्हणून लहान मुलांना पाठवलं जातं। मात्र लहान मुलांचा जीव धोक्यात येऊ शकतो हे जाणून बाल हक्क आयोगानं 12 वर्षांखालील मुलांना दहीहंडी खेळण्यास बंदी घातली आहे। त्यामुळे दहीहंडी मंडळांकडून नाराजीचा सूर उमटायला लागलाय। प्रत्येक खेळातच मग बाल हक्क आयोगाने इंटरफेअर करावं। जसं कबड्डी आहे, इतर बाकी आणखी मल्लखांब आहे, अशा आणखी भरपूर खेळ आहेत जिथे 12 वर्षाखालील मुलं खेळली जातात। असा अचानक बाल हक्क आयोगाचा आम्ही तीव्र निषेध करतो, कारण हा गोविंदाच मुळात या बालगोपाळांच्या जीवावर चाललेला आहे। दहीहंडी मंडळ सुमारे 1 ते 1.5 महिना अगोदरपासून सराव करतात। सर्व गोपाळांना व्यायाम करावा लागतो। फिटनेस असेल तरच हंडीच्या थराला उभा राहू शकतो। सुरक्षितपणे हंडी कशी फोडली जाईल याकडे सर्वांचं लक्ष असतं। म्हणूनच सर्वजण हाताची जाळी करून बाजूला उभे असतात। गोविंदा पथक ह्यासाठी काढलाय की त्यांचा फिटनेस वाढवावा आणि त्यांचे जे शरीर व्यायाम आहे ना तो आम्ही ह्या 40 दिवसात करून घेतो। गेली कित्येक वर्ष लहान मुलं बिनधास्तपणे हंडी फोडताना आपण पाहिलंय। इथं 3 वर्ष झाले मी इथं दहीहंडी खेळत आहे। आता मला 11 वर्ष झालेले आहे। आता मी दहीहंडी कुठे खेळू। यंदाच्या दहीहंडी उत्सवात बाळ गोपाळांची धूम आता दिसणार नाही। त्यांची उणीव दहीहंडी पथकांना नक्कीच भासेल। प्रशांत अंकुशराव, झी मीडिया, मुंबई। आणि बाळगोपाळांविनाच यावर्षीचा काला होणार का? आताच काही मिनिटांपूर्वीच्या मंत्रालयामधनं आपल्याकडे जे अपडेट आलं या बैठकीतनं त्यांनी सांगितलंय मंडळांनी की आम्ही दहीहंडीवरती बहिष्कार टाकू। याचवर आपण चर्चा करणार आहोत। आपल्याबरोबर ज्यांनी याचिका टाकली होती या सगळ्याच्या विरोधात आणि ज्यांच्या याचिकेमुळे ही बंदी घालण्यात आली आहे ते पवन पाठक आता इथे माझ्यासोबत स्टुडिओमध्ये आहेत। पवनजी, स्वागत या चर्चेमध्ये आपलं। ठाण्याला आमच्या स्टुडिओमध्ये दहीहंडी उत्सवाचे आयोजक आणि आमदार शिवसेनेचे प्रताप सरनाईक आहेत आपल्याबरोबर या चर्चेमध्ये। प्रतापजी, आपलं देखील स्वागत या चर्चेमध्ये। पवन पाठक, सर्वप्रथम मी आपल्याकडे येतो। का असं आपल्याला वाटलं की या मुलांचा दहीहंडीमधला वापर बंद झाला पाहिजे? आपण अशी याचिका का केली? मैंने जब ये 2013 में दहीहंडी के 2 दिन पहले मैं कुछ प्रोग्रामों में गया था जहाँ पे प्रैक्टिस चालू था हमारे एरिया साकीनागा में, जहाँ पे मैंने देखा कि 7 थर के ऊपर जो बच्चा जाता है ऊपर और वो उतनी ही ऊंचाई से जब थर टूटता है
तो पिरामिड से सीधे नीचे आता है, उसका हाथ टूट जाता है। उसके बावजूद भी लोग, न एम्बुलेंस की व्यवस्था थी न कुछ था, हेलमेट लगा हुआ था, जैकेट था, लेकिन ये तो उस जैकेट जैसा हो गया कि जो बुलेट प्रूफ थी, ने गत्ते का बना हुआ था, लेकिन उसका हाथ पैर जो टूटता है ये बहुत दर्दनाक था। उसकी जो आवाज़ थी वो बहुत दर्दनाक थी। मैंने उसी के दूसरे दिन 27 तारीख को मैंने एक अपने एडवोकेट GS तिवारी जी को पकड़ा और उनके थ्रू मैंने इसको टाइप करवाया, और टाइप करा के मैंने गल्फ में भी ठीक तरह, ऊंट की ऊंचाई भी ज़्यादा नहीं होती है, 2 थर ही होती है, लेकिन वहाँ पे गल्फ में कैमल रेस होता है और रेस में नाबालिग बच्चों को पीठ पे बैठाया जाता है और रेस कराया जाता है। जितना ही बच्चा चिल्लाता है उतना ही तेज ऊंट दौड़ता है, और उसके बाद कई बच्चों की मौत भी हो जाती है उसमें, लेकिन वहाँ पे रोक लग गई। म्हणजे तुम्हाला असं म्हणायचं आहे का की या दहीहंडीत या छोट्या मुलांच्या सुरक्षेचे काही उपाय नसतात आणि म्हणून तुम्ही ही याचिका केली? सुरक्षा की कोई उपाय ये लोग करते हैं जरूर, हेलमेट लगाते हैं, जैकेट लगाते हैं, लेकिन मेरा मानना है कि जो इतनी ऊंचाई होती है पिरामिड की, बच्चे को 1 थर 2 थर, माँ बाप को अगर ज्यादा शौक है, बच्चे को ज्यादा शौक है दही हंडी खिलाने का, तो अपने कंधे पे बिठा के दही हंडी फुड़वा सकते हैं। लेकिन जो है कमर्शियल तौर पे, व्यावसायिक तौर पे एडवर्टाइजमेंट और बड़े भीड़ भाड़ इलाके में जहां बच्चे को घबराहट होती है, अटैक आता है, और कभी कभी वो ज्यादा शोर और ध्वनि प्रदूषण से उसका जो है ब्रेन हेमरेज भी हो जाता है और वो कोमा में चले जाता है। कई बच्चों का ऐसा हुआ है, रिपोर्ट आया है KM हॉस्पिटल का और BMC हॉस्पिटल, गवर्नमेंट हॉस्पिटल। मैं कई जगह डिस्कस करने के बाद ये याचिका दायर किया कि बच्चों को सुरक्षा मिलनी चाहिए। बाल विकास हक आयोग जो बनाया गया महाराष्ट्र में, दिल्ली में बनाया गया, मंत्रालय है इसके लिए, लेकिन बच्चों की सुरक्षा के लिए कोई नहीं। सब अपने उत्साह मनोरंजन के लिए ही ये प्रोग्राम को कराते हैं, जैसे गल्फ में कैमल रेस किया जाता था। इस पर रोक लगी। मैं उस बाल विकास हक आयोग को बहुत बहुत धन्यवाद देता हूं कि उन्होंने अपने सोच विचार से, और उन मुंबई पुलिस को और कलेक्टर को, सबक को और मंत्रालय को, जिन बाल विकास मंत्रालय को भी बहुत बहुत धन्यवाद दूंगा, जिन्होंने अपनी मानसिकता और विचार या सगळ्यामध्ये मुलांची सुरक्षितता ठेवली जात नाही असं तुमचं म्हणणं आहे। पवन पाठक आपल्याबरोबर आमदार प्रताप सरनाईक आहेत। प्रताप सरनाईक, तुम्ही एका मोठ्या दहीहंडी उत्सवाचे आयोजक आहात आणि आत्ताच काही मिनिटांपूर्वी जसं अपडेट आपल्याकडे आलंय की मंडळांनी बहिष्कार टाकायचं ठरवलंय, या बंदीकडे तुम्ही कसे पाहता आयोजक म्हणून? सर्वप्रथम मी पवन पाठकांची मूळ जी भूमिका आहे की लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून उपाययोजना करणं गरजेचं आहे, त्या भूमिकेशी मी 100% सहमत आहे। याचं कारण असं आहे की कुठल्याही परिस्थितीमध्ये आम्ही आयोजक जरी असलो तरी आम्ही आयोजन ज्या ठिकाणी करत असतो त्या ठिकाणी कुठल्याही प्रकारे अपघात होऊ नये। जी मुलं दहीहंडीच्या वर थर चढत असतात आणि जी दहीहंडी फोडायला शेवटच्या 8व्या 9व्या थरावर असतात, त्या मुलांना दुखापत होऊ नये यासाठी आम्ही खबरदारी आणि काळजी घेत असतो, परंतु कधी दुर्दैव कुठल्या अपघाताला सामोर जाईल हे सांगता येत नाही। त्यामुळे त्यांची जी भूमिका आहे मुलांचं संरक्षण आणि कुठल्याही परिस्थितीने त्यांचं सुरक्षितता होणं गरजेचं आहे, ह्या मताशी मी सहमत आहे। त्यांनी दुसरा मुद्दा जो मांडला की कॅमल रेस वगैरे गल्फमध्ये होतात, ही काय कॅमल रेस नाही, ही महाराष्ट्रातली मराठी संस्कृती आहे, ही परंपरा आहे, आज नाहीये, गेल्या 50-60 वर्षापासूनची ही मुंबईतली आणि प्रामुख्याने महाराष्ट्राची संस्कृती आहे। त्यांच्या उत्तर प्रदेशला कुठली संस्कृती आहे मला कल्पना नाहीये, परंतु ह्या महाराष्ट्राची ही परंपरा आहे। कॅमल रेस आणि महाराष्ट्रातील दहीहंडीचं दोघांचं तुलना करणं हे योग्य होणार नाही असं मला वाटतं। दुसरा मुद्दा या ठिकाणी मी नेहमी सातत्याने 3 ते 4 वर्षापासून पाठपुरावा करत आलेलो आहे की जी मुलं आहेत ती नक्कीच 12 वर्षाखालील असतात आणि त्या मुलांची सुरक्षितता जर महाराष्ट्रातील राज्य सरकारला करायची असेल, जोपर्यंत दहीहंडीचा म्हणजे हा जो उत्सव आहे, ही परंपरा आहे, ह्या क्रीडा प्रकारामध्ये जोपर्यंत समावेश होत नाही तोपर्यंत कुठल्याही प्रकारे मला असं वाटतं त्याच्यामध्ये नियम येणार नाही, अटी येणार नाही। जर नियम आणि अटी आल्या नाही तर आजही प्रत्येक मुलगा हा 12 वर्षाखालीलच आहे हे तुम्ही कसं जाणू शकता? ते काय प्रत्येक लाखो मुलं रस्त्यावर उतरतात हो, ते काय बर्थ सर्टिफिकेट घेऊन या ठिकाणी येणार नाही। मी राज्याच्या मुख्यमंत्र्यांना अनेक वेळा भेटलो, निवेदनं दिली, राज्य शासनाच्या माध्यमातून अनेक वेळा सभागृहामध्ये चर्चा केली की जोपर्यंत ह्या दहीहंडी उत्सवाचा तुम्ही क्रीडा प्रकारामध्ये समावेश करत नाही तोपर्यंत हे सगळं थांबणार नाही। त्यामुळे
मला असं वाटतं की कुठल्याही मंत्र्यांनी मंत्रालयामध्ये बैठका घेण्यापेक्षा हे आयोजक आहेत, मोठे मोठे आयोजक आहेत दहीहंडी उत्सवाचे, यांनी राज्य शासनाला भाग पाडायचं की याचा क्रीडा प्रकारामध्ये समावेश करा. बैठका घेऊन काय साध्य होणार आहे? मला जर असं वाटतं, जर तुम्ही दहीहंडीचा क्रीडा प्रकारामध्ये समावेश केला तर त्या मुलांना नोकरी लागेल, त्यांना शिक्षणामध्ये त्यांना त्याचा फायदा होईल आणि त्याचबरोबर सगळ्या अटी आणि नियमाचं काटेकोरपणे पालन करतील, व्यवस्थित सेफ्टी बेल्ट ते बांधतील, हेल्मेट बांधतील आणि त्यानंतर ते दहीहंडी फोडायला जातील. मला असं म्हणायचं आहे, जर 12 वर्षाखालील या मुलांचा क्रीडा प्रकारामध्ये समावेश जर झाला करायचा असेल तर तुम्ही कबड्डी आहे, खो खो आहे, मल्लखांब आहे, जिम्नॅस्टिक आहे. 12 वर्षाखालील मुलं या ठिकाणी असतात, त्यात सुद्धा अपघात होऊ शकतो. मग त्या मुलांवर सुद्धा तुम्ही बंदी घालणार आहात प्रतापजी, या सगळ्या नक्की प्रकार हा शेवटचा एक पर्याय. क्रीडा प्रकारात समावेश झाल्यानं खरोखर हा प्रश्न भेटणार आहे का? कारण ही सगळी छोटी मुलं असतात, मल्लखांब असेल, बाकीच्या तर गोष्टी असतील, त्यात आणि दहीहंडीमध्ये नक्कीच फरक आहे. आपण हे समजून घ्याल. तर या वर्षीचा काळा बालगोपाळांविनाच होणार का, अशी चर्चा आहे. आता मंडळांनी बहिष्काराचा इशारा दिलाय. 12 वर्षाखालील मुलांच्या सहभागावरची बंदी उठवा असं दहीहंडी पथकं म्हणतायत. प्रताप सरनाईक आमदार मगाशी बोलताना म्हणाले की क्रीडा प्रकारात समावेश याचा केला तर मोठ्या अडचणी दूर होतील. पवन पाठक, या दहीहंडीचा क्रीडा प्रकारात समावेश केला तर हे सगळं दूर होईल असं वाटतं का तुम्हाला? किंवा जी मूळ समस्या आहे लहान मुलांचा प्रयोग मेरा मानना है कि जो सर नाइक साहब बता रहे हैं उनके हिसाब से सब ठीक है, खेल मनोरंजन होना चाहिए, हमारा देश उन्नत करे, शिक्षित हो, विकसित हो. लेकिन जब हमारा बच्चा जो है दही हंडी में अपंग हो जाएगा और मर जाएगा या कोमा में चले जाएगा, उसके बाद उसके साथ शिक्षा का कोई बात ही नहीं जुड़ती है. और रही बात प्रांतवाद की जो बात कर रहे हैं, उत्तर प्रदेश में होता है. उत्तर प्रदेश और महाराष्ट्र से कोई संबंध नहीं, यह भारत की बात है. यही महाराष्ट्र से जो है कई बच्चे जो है यही बहादुर बच्चे IAS IPS मिलिट्री में जाएंगे और मिनिस्टर होके यही महाराष्ट्र मंत्रालय में आएंगे. इनको हमें बचाना है जो योग्य हैं. इनको बड़ी बड़ी मंजिला तौर पे पिरामिड तौर पे बना के जो है बड़े बड़े लाउड स्पीकर लगा के उनके जो है मनोबल को तोड़ा जाता है, उनको अटैक आता है, जो है उसके बाद उनकी मानसिक चेतना खो जाती है, उनके विचार खत्म हो जाते हैं. शिक्षा आगे की बात है, जब उनको हम बचा पाएंगे तभी तो उनको शिक्षा दे पाएंगे. अवार्ड साहब को ये चीज़ सोचना चाहिए कि वो गरीब बच्चों को जो है इस दही हंडी में आप तो पूरा आयोजन करते हैं, उनके सुरक्षा की बात करते हैं, सुरक्षा देते हैं, ये मैम उसके बाद केमिकल की पानी फेंके जाते हैं. वो नाबालिग बच्चा कहाँ तक बर्दाश्त करता होगा? मेरे पास कई ऐसे क्लिप हैं जिसमें बच्चे ने खुद कहा है कि उनके माँ बाप जबरदस्ती भेजते हैं, उनको पैसे के लालच में भेजा जाता है. कई मंडल वाले जो है उनके साथ जो है नशा का प्रयोग भी करते हैं, क्योंकि एक बार थर पे चढ़ने के बाद नाबालिग बच्चा जो है पानी के ठंड से कांपने लगता है, लेकिन बार बार उसको कई मंडलों में जाके हंडी फोड़नी रहती है. तो उसकी सोचो क्या हालत होती होगी. आप ही एक बार नहा के 10 मंजिला की बिल्डिंग पे चढ़ जाओ और उतरो फिर से चढ़ना पड़े तो आपकी क्या हालत होगी. नक्की आपण पवनजी, वेळ थोडासा कमी आपल्याकडे. मी प्रताप सरनाईकांच्याकडे जातो. सरनाईक साहेब एक संवेदनशील माणूस आणि एक चांगला राजकारणी, उत्तम आयोजक म्हणून आम्ही आपल्याला ओळखतो. क्रीडा प्रकारात समावेश झाला पाहिजे, मोठ्या गोविंदांना याचा फायदा नक्की होईल. 12 वर्षाखालच्या मुलांचा सरनाईक साहेब अख्खा महाराष्ट्र तुम्हाला आता ऐकतोय, कोणी समर्थन करू शकत नाही, काय सांगाल? मी सुद्धा ह्या गोष्टीचं समर्थन करत नाही, परंतु दुर्दैवानं मला आज पवन पाठक नावाचा एक इसम महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपराविषयी जर ह्या ठिकाणी बोलत असेल तर ह्या महाराष्ट्राचं दुर्दैव आहे असं मला सांगावंसं वाटतं. मी आपल्याला फार अभिमानानं सांगतो की ही संस्कृती, ही परंपरा महाराष्ट्राची आहे आणि फक्त महाराष्ट्र नाही तर देशाविदेशातनं ह्या संस्कृतीला मानाचा मुजरा केलेला आहे. लहान मुलांच्या सुरक्षिततेच्या दृष्टीनं उपाययोजना राज्य शासनानं करणं गरजेचं आहे. क्रीडा प्रकारामध्ये त्याचा समावेश झाल्यानंतर ते नक्कीच होईल. परंतु मी एक गोष्ट या ठिकाणी सांगतोय की का 12 वर्षाखालीलच मुलं हो, 13 वर्षाचा मुलगा पडू शकत नाही का? 14 वर्षाचा मुलगा पडू शकत नाही? तो 14 वर्षाचा 13 वर्षाचा मुलगा कुठल्या आई बापाचा मुलगा नाही आहे का? मग त्याच्यासाठी काय उपाययोजना केलेली आहे याचिकाकर्त्यांनी मला हे गोष्ट सांगा. फक्त 12 वर्षाखालीलच मुलांचा हा प्रश्न या ठिकाणी जर उपस्थित केला जात असेल तर मला आता असं सांगायला वाटतंय की हे महाराष्ट्राची संस्कृती आणि परंपरा जी गेल्या अनेक वर्षापासूनची आहे ती बंद करण्याचा हा डाव आहे की काय असा प्रश्न या ठिकाणी निर्माण होत आहे. मी या ठिकाणी सांगतोय, जर
राज्य शासनानं ह्या बंदीचा जो निर्णय जो आहे तो पुढल्या 8 दिवसात जर मागे घेतला नाही तर आयोजक म्हणून मी या ठिकाणी सांगतो की आम्हाला सुद्धा हा उत्सव बंद करावा लागेल, त्याशिवाय पर्याय आम्हाला उपलब्ध होणार नाही. त्यासाठी एकच पर्याय आहे तो म्हणजे याचा प्रतापजी आपण सकारात्मक चर्चा करूया. 12 वर्षाखालची मुलं खेळली नाही तर दहीहंडी बंद होईल का? एक कायद्यामध्ये 12 वर्षापर्यंतच्या मुलांना संरक्षण दिलं जाऊ शकतं म्हणून हे सगळं आहे. प्रतापजी आपण म्हणालात की 12 वर्षापर्यंतचीच मुलं का, तर कायद्यानं 12 वर्षापर्यंतच्या मुलांची जबाबदारी सरकारची आहे, ती बालहक्क आयोगाच्या रूपाने सरकारने घेतली आहे. 13 पासून पुढच्या लहान मुलांची जबाबदारी आयोजक म्हणून आपण घेणार का, हा पत्रकार म्हणून माझा प्रश्न आहे आपल्याला. नाही, मी तुम्हाला जबाबदारीने सांगतो, फक्त 12 वर्षाखालील मुलांचीच नाही तर सर्व मुलांची जबाबदारी किंबहुना आम्हाला ती जी मुलं असतात ती आमच्या मुलांपेक्षाही जास्त प्रिय असतात. परंतु मला असं वाटतं की गेल्या अनेक वर्षापासूनची ही प्रथा परंपरा आहे. ह्या वर्षी पाठक साहेबांच्या याचिकेवरनं ह्यावर निर्णय झाला, ठीक आहे, परंतु राज्य शासनानं आता तरी काहीतरी निर्णय घेणं गरजेचं आहे. कबड्डी सारखा खेळ आहे, खो खो सारखा खेळ आहे, जिम्नॅस्टिक सारखा खेळ आहे, अनेक असे खेळ आहेत, मल्लखांब आहेत की 12 वर्षाखालील मुलं त्या ठिकाणी असतात आणि मल्लखांब सारख्या किंवा जिम्नॅस्टिक मधून सुद्धा मुलं पडून अपघात होऊ शकतो, त्यांच्या हाताला पायाला डोक्याला इजा होऊ शकते. प्रतापजी असं आहे मी आपल्याला थांबवतो, माफ करा कारण माझ्याकडे वेळ कमी आहे. महाराष्ट्रातल्या प्रमुख आयोजकांपैकी आपण एक आहात, तुमची भूमिका खूप महत्वाची आहे. या सगळ्याच्या संदर्भामध्ये आपण काहीतरी सकारात्मक भूमिका घेतली आणि आवाहन केलं मंडळांना, तर याच्यात काहीतरी बदल होऊ शकतो. शेवटी प्रथा परंपरा चुकीच्या असल्या तर त्या पाळल्याच पाहिजे असं काही नाहीये. आपल्याकडून अपेक्षा आहे त्या संदर्भात आपण काय शेवटची आपली याच्यातला शेवटचा स्टँड काय असेल आपला? माझी शेवटची हीच भूमिका आहे की अपघात जर झाला तर फक्त 12 वर्षाखालील मुलांचा नाही, त्याही वरच्या मुलांचा अपघात होऊ शकतो किंवा झालेला आहे. फक्त राज्य शासनाने अटी आणि नियम घालून द्याव्या आणि 12 वर्षाखालील नव्हे तर एक साधारण 7 ते 8 वर्षाची जी मुलं आहेत त्यांच्या माध्यमातून सेफ्टी बेल्ट आणि हेल्मेट वगैरे घालून त्यांना परवानगी द्यावी आणि क्रीडा प्रकारामध्ये जर समावेश केला, क्रीडा प्रकारात समावेश करावा ही मागणी आपली अत्यंत रास्त आहे. पवन पाठक, आपली वेळ संपत आली. पवन पाठक, अगदी थोडक्यात, जर यावर्षी पुन्हा हा आदेश पाळला गेला नाही तर आपली भूमिका काय असेल? मैं ये केस को हाई कोर्ट में से लेके सुप्रीम कोर्ट तक जाऊंगा और राष्ट्रपति से भी मैंने निवेदन किया है, प्राइम मिनिस्टर से भी निवेदन किया है. दही हंडी में जो उपयोग होता है या पूरे भारत में जहाँ जहाँ अंधविश्वास तरीके से रूढ़वादिता परंपरा को जो निभाते हैं, इस संस्कृति को त्योहार मनाते हैं बच्चों की बलि देके, इस पे रोक लगे. अगर जो लोग बोलते हैं 12 साल के ऊपर होना चाहिए, तो देखिए जो नाबालिग है वो अपने बारे में नहीं सोच सकता, उसको जो है गव्हर्नमेंट. पाठक, तुमची भूमिका लक्षात आली. वेळ आपल्याकडे फार कमी होता, आपण दोघे या चर्चेत सहभागी झाला त्याबद्दल धन्यवाद. पण दहीहंडी ही महाराष्ट्राची अस्मिता आहे, संस्कृती आहे, परंपरा आहे, ती खूप उत्साहात साजरी झाली पाहिजे. पण विशेषतः छोट्या मुलांच्या सुरक्षेबाबत खरोखर चांगला निर्णय झालाच पाहिजे, अन्यथा दहीहंडी नंतरच्या अत्यंत वाईट बातम्या गोपाळांच्या अपघाताच्या आम्ही दाखवतो, त्यावेळेला मनाला होणाऱ्या वेदना भयंकर असतात. आपण सहभागी झालात, आपले पुन्हा एकदा धन्यवाद. इथेच थांबतोय. ताज्या बातम्यांसाठी पाहत राहा झी 24 तास. रहा एक पाऊल पुढे. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.